खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि पोलिसांनी आणि मुंबई महानगरपालिकेने खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलं होतं. गर्दीचं वगैरे जास्त गर्दी होतं कामा नये, काही धक्काबुक्की होतं कामा नये, त्या प्रकारे वादन करण्याला आलात. जय भीम. जय. कुठून आला साहेब? मानपूरला. मानपूरवरून. कुठे राहिला मानपूरला? कुठे बोला? मानपूर पीएमजी कॉलनी. मानपूर पीएमजी कॉलनीमध्ये. कधी आला? आता आला तर की रात्री? समाजातील अधिक लोक इकडे येतात बाबाच्या अभिवादनासाठी. त्या अभिवादनाला येणाऱ्या लोकांसाठी आपण दाबून येतात. त्यांच्या घरी पाण्याची किंवा चायची सोय सगळेच. तर आत्ता आम्ही दादरवरून निघालो होतो एक अर्धा तासापूर्वी आणि आत्ता आम्ही आहोत बरोबर चेंबूरला आलो आहोत. आम्ही बाईक वगैरे पार्किंग केली. माझ्यासोबत आहे अमित. आणि आता आम्ही चाललो आहोत तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा बसवला आहे चेंबूर स्टेशनच्या इथे, तिकडे चाललो. तुम्हाला मी घेऊन जातो समोर आणि दाखवतो कसं काय इकडे इथलंही कसं नियोजन केलं आहे. आम्ही रात्री इकडे आलो होतो पण तेव्हा मला व्हिडिओ काढता आली नव्हती. तर आत्ता आम्ही खास व्हिडिओ बनवण्यासाठी इकडे आलो आहे आणि आपण दर्शनही घेणार आहोत आणि व्हिडिओ काढणार आहोत. त्यावेळी आपण त्या साईडला आता आपण चाललो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्या दिशेने चाललो आहोत आणि तुम्हाला ह्या साईडला पूर्ण रांग लागलेली बघायला भेटत असेल दर्शनासाठी. खूप मुंबईतून खूप लांबून गावावरून लोक इथं आले दर्शनासाठी. तुम्हाला बघायला भेटत असेल. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो एक छोटासा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारांचे लोक आणि त्यांचे अनुयायी इथं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चेंबूर स्टेशन इथे आले आहेत. आणि ह्या साईडलाही तुम्हाला बघायला असं की मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून व्यवस्था केलेली आहे. आरोग्य सुविधेची व्यवस्था इकडे केलेली आहे. इकडे बसण्यासाठी सुविधा केली आहे. जेवण वगैरे वाटप करण्यासाठी रात्रीपासून चालू होतं. आणि ह्या साईडलाही तुम्हाला बघायला भेटत असेल की जेवणाचा वगैरे कार्यक्रम चालू आहे. नाश्ता जेवण वगैरे वाटप चालू आहे. आपण जाऊया पुढे आणि तुम्हाला मी दाखवतो. खूपच लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याला आलात. जय भीम. जय. कुठून आला साहेब? मानपूरला. मानपूरवरून. कुठे राहिला मानपूरला? कुठे बोला? मानपूर पीएमजी कॉलनी. मानपूर पीएमजी कॉलनीमध्ये. कधी आला? आता आला तर की रात्री येऊन गेला होता तुम्ही? रात्री मुलं आलती आमची आणि आम्ही आता आलो मगाशी. ओके धन्यवाद. तुमच्या चॅनलचं नाव काय? साहिल ब्लॉक 1317. साहिल ब्लॉक 1317. साहिल ब्लॉक 1317. चालेल. थँक्यू. तर आता आपण जाऊया इकडे ह्या साईडला आणि तुम्हाला मी दाखवणार आहे आतमध्ये जी रांग चालू आहे दर्शनासाठी. ती ह्या साईडने रांग सुरू झाली. ती पुढपर्यंत पाठी रांग गेली आहे आणि आता आपण जाऊन तुम्हाला मी दाखवतो. जो मेन गेट आहे तिकडे आपण चाललो आहोत. मेन गेटच्या इकडे गेल्यावर तुम्हाला मी सर्व दाखवतो. रात्री जेव्हा 12च्या नंतर जेव्हा इथं वंदना घेण्यात आली होती तेव्हा खूप गर्दी होती. आता जसं संध्याकाळ होत चालेल तरी गर्दी कमी आहे. तरी पण आता थोड्या वेळाने गर्दी वाढेल. या साईडला आपला अमित भाऊ येतोय. अमित भाऊ, रोनित भाऊ आपल्या सगळ्यांचं आम्हाला सहकार्य खूप असतं. कुठे गेलो आम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा कुठं जायचं असेल तर मला ते हमेशा सहकार्य करत असतात. आणि ह्या साईडला आता आपण समोर मेन गेटच्या समोर आहोत आणि ह्या साईडला तुम्हाला मी दाखवतो. हा समोरचा परिसर आहे आणि ह्या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि पोलिसांनी आणि मुंबई महानगरपालिकेने खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलं होतं. गर्दीचं वगैरे जास्त गर्दी होतं कामा नये, काही धक्काबुक्की होतं कामा नये, त्या प्रकारे मुंबई पोलिसांनी खूप मोठ्या प्रमाणे चांगल्या प्रकारे एक चांगलं नियोजन केलं होतं. त्यामुळे लोकांना व्यवस्थित सगळं दर्शन घेता आलं. तर आपण जाणार आहोत. तुम्हाला मी दाखवतो. ह्या साईडला बघायला भेटेल तुम्हाला मेन जो गेट आहे आणि समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्हाला बघायला भेटत असेल. मी तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर हा परिसर आहे पूर्ण. तुम्हाला मी परिसरामध्ये फिरवतो आणि कशा प्रकारे इकडे आयोजन आहे ते तुम्हाला दाखवतो. या साईडला पोलीस नियंत्रण कक्ष आहे. तर तुम्हाला काय प्रॉब्लेम वगैरे आला तर तुम्ही इथं पोलिसांचं सहकार्य घेऊ शकता. आत्ता आपण दादरवरनं आलो. दादरला तुम्ही बघितलं असाल की खूप प्रमाणात तिकडे गर्दी होती आणि त्या ठिकाणी खूप जणांना दर्शन घेता येत नाही. ते सर्व लोक इथे चेंबूर स्टेशनमध्ये येतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून जातात. कारण दादर ठिकाणी जाणं सर्वांना शक्य नसतं कारण तिथली गर्दी खूप मोठ्या प्रमाणात असते. त्या साईडला खूप लांबून गावागावामधून पूर्ण आपल्या देशभरातून लोक तिकडे दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे काही लोकांना तिकडे जाताना खूप त्रासदायक होतं. त्यामुळे बहुतेकशे लोक इकडे येऊन चेंबूर स्टेशनला इथे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असतात. आणि हा पूर्ण परिसर तुम्हाला मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय.
ह्या साईडला तुम्हाला बघायला भेटेल की गर्दी बघायला भेटेल. आपण आता बरोबर स्मारकाच्या पाठच्या साईडला आहोत आणि दादर तुम्हाला मी सांगतो की दादरला कसं असतं की दादरला जी लोक येतात की गावावरून देशाच्या अनेक टोकावरून लोक इथं दर्शनासाठी दादरला येत असतात आणि त्या लोकांना व्यवस्थित दर्शन भेटावं, त्यांना व्यवस्थित अभिवादन करता यावं ह्या म्हणून जे मुंबईतले स्थानिक लोक आहेत, चेंबूरचे स्थानिक लोक आहेत ते इथे येऊन चेंबूर इथे येऊन अभिवादन करत असतात. कारण जर ही लोक तिकडे गेली दादरमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आणि पोलिसांना महानगरपालिकेला सगळं नियोजन करण्यामध्ये खूप तारांबळ होऊ शकते. त्यासाठी बहुतेकशी लोक इकडे चेंबूरला येऊन दर्शन घेत असतात आणि त्यांना दर्शन चांगलं व्हावं. जी गावावरून लोक आलेत ती दादरच्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना दर्शन चांगलं व्हावं यासाठी ते इथंच सगळं नियोजन चेंबूर स्टेशनमध्ये केलं जातं. तुम्हाला मी पाठपूर परिसर दाखवतो. काल रात्री 12च्या नंतर खूप मोठ्या प्रमाणात तिकडे चहा, नाश्ता, पाणी, बिस्किट सगळं वाटप होत होतं आणि आत्ताही होत आहे. तुम्हाला मी त्या साईडलाही फिरून दाखवणार आहे सगळं काही. आपण तुम्हाला मी पाठच्या साईडने सगळं काही दाखवण्याचा प्रयत्न करेल. आपण पुढून एक राऊंड मारून आलो होतो आणि ह्या साईडला जेवणाची वगैरे व्यवस्था चालू आहे. लाईन वगैरे तुम्हाला बघायला भेटत असेल की इकडे आता नाश्ता, जेवण वगैरे वाटप होणार आहे आणि ह्या साईडला पूर्ण लाईन चालू झाली. व्यवस्थित शिस्तीच्या प्रकारे तुम्हाला बघायला भेटत असेल की व्यवस्थित सर्व लाईनमध्ये जेवणासाठी उभे आहेत आणि ह्या साईडला मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटेल की खूप चांगल्या प्रकारे स्वच्छता केलेली आहे. कारण रात्री आम्ही जेव्हा आलो होतो ना खूप प्रमाणात चहा, नाश्ता, पाणी वाटप होतं त्याचा खूप कचरा जमा झाला होता पण ते मुंबई महानगरपालिकेने खूप मस्त प्रकारे स्वच्छता करून एक मस्त काम इथं केलं आहे. या साईडला तुम्हाला सर्व काही दाखवतो. त्या साईडला डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी बॅनर लावले गेले आहेत. ज्यूस वाटतात ह्या साईडला तर ज्यूस घेऊया. ह्या साईडला ज्यूस वाटला जात आहे. सर्वांसाठी ज्यूस थंड वाटल्या जात आहे आणि खूप मस्त नियोजन आहे. या साईडला तुम्हाला मी दाखवतो ते सामाजिक संस्था एक इथं पोस्टर लावला आहे आणि सर्वांसाठी ज्यूस वाटला जात आहे. सामाजिक संस्थेमार्फत आज रात्री आम्ही 12 वाजता आलो होतो आणि रात्री 12 वाजल्यापासून ज्यूस वाटप करण्याचा कार्यक्रम चालू आहे मॅडमच्या माध्यमातून. एप्रिल आणि 6 डिसेंबर आमच्या 2 दिवसांची दरवर्षी स्टॉल असतात आणि आमच्या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर कार्य होत असतात. म्हणजे आता मध्ये आम्ही 200 लोकांना, ज्येष्ठ नागरिकांना काटे वाटप केले. आज बाबासाहेब असल्यामुळे आज समाजातील अधिक लोक इकडे येतात बाबाच्या अभिवादनासाठी. त्या अभिवादनाला येणाऱ्या लोकांसाठी आपण दाबून येतात. तर त्यांच्याकडे पाण्याची किंवा चायची सोय सगळेच करतात पण आम्ही विचार केला की लोकांमध्ये चालू एनर्जी पाहिजे म्हणून आम्ही इथं ज्यूसचा कार्यक्रम ठेवला. आज माझे जे ज्यूस वाटतात ते रिअल कंपनीचे ज्यूस आहे. कारण कुठलाही ज्यूस आपण देऊ शकत नाही. काही इजा होणं, कोणाला हे होणं त्याच्यापेक्षा आपण रिअल कंपनीचे ज्यूस वापर करतो जे ब्रँडेड आहे. तर यात भाविक लोक येतात हे दर्शनासाठी येतात तर त्यांना आपल्याकडे काहीतरी संस्थेच्या माध्यमातून लाभ व्हावा त्याच्यात आम्ही अजून भरपूर काही वस्तू देते. तेल म्हणा, महिलांसाठी डिटेल मुलाला येऊन जेवतात, महिला काम करतात, लोक असतात त्यांना लावायसाठी आपण डिटेल पण देतो. अशा भरपूर गोष्टी आम्ही संस्थेच्या माध्यमातून लोकांना देतो. खूप छान माहिती दिली मॅडम. आम्ही रात्री 12 वाजताही आलो होतो. आम्ही बघत होतो रात्री 12 वाजता ही लाईन चालू होती आणि आत्ताही रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहणार आहे. खूप मोठे कार्यक्रम खूप मस्त वाटलं. आमचं एक ग्रुप चालू होतं त्याला तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या चेंबूर स्टेशनचा जो परिसर आहे तो तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि जे लोक आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी तेही तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला. तिथल्या परिसराबद्दल थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि आता आपण व्हिडिओचा करणार आहोत एंड. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.